मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण पाहिला MTHL अटल सेतूचा शिवरीपासून ते उळवे एक्झिटपर्यंतचा संपूर्ण प्रवास. आता आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत चिर्ले टोल नाक्यापासून ते शिवरीपर्यंत रात्रीचा सुंदर प्रवास. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवलकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझा MTHL म्हणजे अटल सेतूचा पहिला व्लॉग बघितला असणार. आता मी तुम्हाला ह्याचा जो नाईट व्लॉग जो आहे चिर्ले टोल प्लाझा म्हणजे MTHLचा टोल प्लाझापासून ते शिवरीपर्यंतचा व्लॉग दाखवत आहे. चला तर आता नाईट ड्रायव्हिंग करून सुंदर अटल सेतूचा नाईट व्ह्यू बघूया. मित्रांनो, आता आपण चिर्लेवरून शिवरीसाठी निघालो आहोत. आता थोड्याच वेळात आपल्याला चिर्लेचा टोल प्लाझा लागेल. हा समोर तुम्हाला टोल प्लाझा दिसत आहे. जसे मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितले की ह्या MTHLवरती वन वे टोल 250 रुपीज आहे आणि रिटर्नचा टोल 375 रुपीज आहे. तर सकाळी आपल्या इथे येताना 250 रुपीज फास्टॅगमधून डिडक्ट झाले आहेत आणि 375 पैकी बॅलन्स अमाऊंट विदिन 24 आवर्स आता डिडक्ट झाली आहे. मित्रांनो, जसे ह्याचा वन वे आणि रिटर्न टोल तसं मंथली पास पण अवेलेबल आहे. त्याचे चार्जेस टोल प्लाझाच्या बोर्डवरती दिलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता ह्या ब्रिजच्या डिवायडरवरती हे सुंदर असं हे लाइटिंग केलेलं आहे. मित्रांनो, हा अटल सेतू 22 किलोमीटर लांबीचा आहे, ज्याच्यापैकी समुद्राचा भाग 16.5 किलोमीटरचा आहे आणि उरलेला जमिनीवर आहे. मित्रांनो, ह्या MTHLच्या ब्रिजच्या सेंटरच्या डिवायडरवरती तुमचे किती किलोमीटरचा प्रवास बाकी आहे त्याची इन्फॉर्मेशन पण दिलेली असते. ह्या संपूर्ण अटल सेतूवरती तुम्हाला मुंबईच्या दिशेने जाताना म्हणजे चिर्ले ते शिवरी जाताना लेफ्ट हँड साईडला रेस्क्यू एरिया पण आहे. तर मित्रांनो, आता ह्या अटल सेतूची सुंदर अशी रोषणाई बघत आपण मुंबईच्या दिशेने चाललो आहोत. इथे लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता साऊंड आणि व्हिज्युअल बॅरियरसाठी इथे ग्लास लावलेले आहेत. आता लेफ्ट हँड साईडला फक्त रेलिंग आहे.
या MTHLच्या डिवायडरवरची लाईटिंग तुम्हाला दूरपर्यंत दिसत आहे. या शिवरी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकवरती रेग्युलर इंटरवरती ठिकठिकाणी कॅमेरेज पण लावलेले आहेत. मित्रांनो, ह्या अटल सेतूने शिवरीवरून जर तुम्ही निघालात तर तुम्ही उळवे, उरण, नावाशेवा, JNPT तसेच पुणे व गोवा जाऊ शकता. मित्रांनो, ह्या MTHL अटल सेतूने जर तुम्ही मुंबईच्या दिशेने जर निघालात तर तुम्ही कुलाबा, वडाळा, मुंबई पोर्ट आणि शिवरी असे जाऊ शकता. या MTHLवरती ठिकठिकाणी रेग्युलर इंटरवलवरती स्पीड लिमिट पण मार्क केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता हे दोन्ही साईडला ग्लास लावले आहेत, जे फॉर व्हिज्युअल आणि साऊंड बॅरियर्स. तुम्ही इथे बघू शकता लेफ्ट एरो कुलाबा आणि वडाळा असे दाखवले आहे आणि सरळ मुंबई पोर्ट आणि शिवरी असे आहे. तर हा चिर्ले ते शिवरीचा प्रवास फक्त 18 मिनिटाचा होता. मित्रांनो, आता आपण शिवरी एक्झिट जवळ पोहोचत आलो आहोत.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा MTHL शिवरी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकवरून रात्रीच्या रोषणाईमधला प्रवास? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.